नमस्कार. मी स्वप्नील रमेश देसाई आणि यंदाचं आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचं 75वं वर्ष. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही आमच्या सर्व जुन्या जाणत्या रहिवाशांचं तसेच मंडळामध्ये विविध ज्यांनी काही आम्हाला मार्गदर्शन केलं अशा आमच्या सर्व जुन्या जाणत्या रहिवाशांचं इथे आम्ही मुलाखतीचा प्रपंच इथे मांडतो. तर आजच्या या भागामध्ये आमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आहेत अष्टविनायक रहिवासी संघाचे आमचे जुने जाणते रहिवासी आणि अष्टविनायक आरती मंडळाचे ज्यांनी सुरुवात आमच्या बरोबर केली, म्हणजे ज्यांनी आम्हाला शिकवलं ज्या आरती मंडळात, ते आमचे बुवा श्री ओमप्रकाश तेंडुलकर. नमस्कार सर. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न आज या दरम्यानच विचारेन की या संदर्भातच विचारेन की तुमची आपली जुनी अकोलावाला चाळू त्यामध्ये माझ्या मते तुमचा जन्म त्या चाळीत. तर त्यावेळेस राम जन्मोत्सव तुम्ही कसा बघितलाय? म्हणजे लहानापासून आणि त्याची काही आठवण म्हणजे ती एखादी आठवण असते ना जी आपल्या एक कुठेतरी आपल्या डोक्यात ती राहिलेलीच असते. ती एखादी आठवण तुम्ही सांगा. त्यावेळेला कसं होतं, की गिरणी कामगारांचा भाग म्हणून आपल्याला माहीत होतं. बरोबर. आणि झालं असं, की आमच्याही जन्माच्या मागल्या पिढीच्या वेळेला त्यांची उमेदवारी होती. त्यावेळेला लोकमान्य टिळकांचं जे 1920 मध्ये जे निर्माण झालं, की बरोबर. त्याच वर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गिरणी विभागातली सगळ्यात जुनी संस्था चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. बरोबर. त्यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर 1944 साली नरेंद्र बालमित्र मंडळ, नंतर हिंदमाता व्यायामशाळा, बरोबर. लोकमान्य सेवा मंडळ. बरोबर. त्यामुळे आम्हाला जे लिहिता वाचायला यायला लागलं, कळायला लागलं, तेव्हापासून आपल्या भागात जर आम्ही बघितलं तर सगळीकडे सेवा मंडळ आणि क्रीडा मंडळ. बरोबर. म्हणजे सेवाभावी संस्थेने ज्या संस्था पुढे येत होत्या, मुलं करत होती आणि कामगारांची मुलं म्हणून त्यांना कुठल्याही उपकरणाशिवाय खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी आणि खो-खो. बरोबर. आजही आपण बघाल तर राष्ट्रीय पातळीवर खो-खो आणि कबड्डीमध्ये गिरणी विभागातले परळ ते दादर, लालबाग हीच विद्यार्थी हीच मुलं तुम्हाला दिसतील. बरोबर. आणि मोठमोठे खेळाडू आमच्याकडून दिले गेले कबड्डीमध्ये. बरोबर. तर त्या पार्श्वभूमीवर साधारणपणे 1952 म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर 5 वर्षांनी बरोबर कसं झालं की त्याच्या मागे यायला पाहिजे म्हणजे आमच्याकडे जे चिटणीस म्हणून एक कुटुंबीय होते. त्यांच्या संबंधित असे 2 तरुण होते आणि ते पण असं याने भागलेले होते. आपण जर पाहिलं तर आता अयोध्येचं जेव्हा राम मंदिराचं जेव्हा मोठ्या गाजावाजा झाला सगळा, हा त्याच्या फार पूर्वी म्हणजे जवळ-जवळ आता 74 वर्ष तर आपण मागे गेलो होतो. त्यावेळेला रामनवमी अशी क्वचित एक धार्मिक स्वरूपात साजरी केली जायची. बरोबर. पण ती सामाजिक पातळीवर आणली ही त्यावेळेचे बालगोपाळ उत्सव मंडळ म्हणून होतं. बरोबर. आणि नंतर आमची अष्टविनायक इमारत झाली साधारण 1985 ला. त्यामुळे मग अष्टविनायक क्रीडा मंडळ बालगोपाळचंच मोठं आणि सुधारित रूप असं आपण म्हणूया. तर ते झालं आणि त्यावेळेला अतिशय सांगण्यासारखी आठवण ती हीच आहे, की त्यावेळेला गिरणी कामगारांच्या मुलांच्या खिशात पैसे नसायचे. त्यावेळेला पॉकेट मनी हा प्रकार हे नव्हतं. संकल्पनाच अवलंबून. बरोबर. आणि आता मगाशी स्वप्नीलनी विचारलं त्याप्रमाणे माझ्या मित्राला, की तुम्ही हे कसं करायचं? तर वस्तुस्थिती आहे. पोटतिडकीतून आणि पोट मारून सगळे उत्सव उत्सव केले. कामगार साजरे करायचे. बरोबर. त्यावेळेला जे आजही आपण म्हणतो, की भक्ती प्रपंच म्हणा किंवा भजनाचं हे म्हणा, भजनाचा बेत हा भक्तीच आहे. बरोबर. आणि हे कोकणातून इकडे आलं आणि कोकणातले जे चाकरमानी आहेत, ते सगळे आमच्या भागात तुम्हाला दिसतील आणि त्यांचीच इमारत होती ती आणि त्यातून मग पुढे आली मग मुलं की बाबा आता काय करायला पाहिजे. तर त्यावेळेला कस्सबसा रामनवमी उत्सव मंडळ म्हणजे त्यावेळी कार्यक्रमाचा आवाका वगैरे हा प्रकार नव्हता. त्यावेळेला आरती हा एकच बाबा त्यामुळे आपली जुनी माणसं आरती कशी करतात किंवा काय आहे तर त्या आरतीमध्ये मग त्यावेळी नवीन लिहायला वाचायला आमच्यासारखी पिढी शिकली होती. मग त्याच्यातून आरतीतून बाबा हे असं असं असतं. बरोबर. आणि मग आम्हाला ती प्रेरणा मिळाली. मग आम्ही नवीन इमारत झाल्यावर आम्ही आरती सुरू केली. त्याचं हे मी आरती मंडळाच्या वगैरे तुमच्या याच्यावर मी येईन. हो. पण मी आपल्या सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना मला हे सांगायला आवडेल, की एकदम माझ्या मते 80चा दशक असेल ज्यावेळेला तुम्ही मंगलगाणी, दंगलगाणी हे तुम्ही त्यावेळेला लिहिता. मंगलगाणी, दंगलगाणी समजा असं नावावरनं जर कोणाला आता लक्षात नाही आलं, तर सायन आला हे गाणं एक असं होतं. सायन आला वगैरे हे जे गाणं होतं.
हे जे लिहिणार होते, त्याचे जे गीतकार होते ते म्हणजे ओमप्रकाश तेंडुलकर. आणि मला पुढचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे, की मंगलगाणी, दंगलगाणी म्हणा किंवा अजून तुम्ही लिहिलेली गाणी आहेत. ते आणि त्यासोबतच अष्टविनायक आरती मंडळातलं तुमचं महत्वाचं असं स्थान, की आता काय जे आम्ही आरत्या बोलतोय किंवा बाहेर जाऊन जिथे आम्ही बोलतोय, ह्या 80% ते 90% आरत्या ह्या तुम्ही लिहिलेल्या. तर त्यावेळेला तुम्हाला ते कसं सुचलं किंवा तुम्हाला ते कसं सुचायचं आणि तुम्ही ते कसं लिहून काढायचा किंवा मंगलगाणी, दंगलगाणीच्या वेळेला किंवा आता ह्या ज्या आरत्या आम्ही बोलतोय त्या लिहिताना तुम्ही कसं तुमच्या डोक्यात त्यावेळेला ते सर्व आलं? त्यावेळेला असं झालं की आपल्याला साधारणपणे सगळ्या प्रासादिक आरत्या ज्या होत्या त्या पारंपरिक होत्या आणि त्या बऱ्याच वेळेला त्या क्लिष्ट असायच्या. उदाहरणार्थ आजही आम्ही लहान असताना आमच्याकडे शिर्के मास्तर म्हणून आमच्या दुसऱ्या माळ्यावर अकोला बिल्डिंगमध्ये राहायचे. त्यांच्या सगळ्या आरत्या प्रचंड पाठ असायच्या. पण त्यावेळेला दशावताराची आरती जी प्राचीन आरती म्हटली जाते किंवा सत्यनारायण देवाची आरती. तर त्या आता इतक्या हे व्हायचे की आम्ही आता ही कधी संपणार असं व्हायचं. तर त्याच्यामुळे मग काय झालं की नवीन काहीतरी जी असायला काही जुनी गाणी होती सिनेमातली रंजक गाणी जसं गुंद मधुमती रात रे नाच रे ही मास्टर कृष्णरावांनी संगीत दिलेलं ते आहे आणि ते शास्त्रीय संगीताच्या रागावर आधारित आहे. बरोबर. तर त्या धुंद मधुमतीवर आम्ही असं विचार केला की आपण असं एखाद्या प्रासादिक तशाच सगळ्या प्रासादिक रचना तयार झाल्या आणि त्याच्यावरून मग मंगलमूर्ती तुझला ही आरती ही सुरू झाली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्याच्या आधी पण अशाच आरत्या चांगली चांगली जी भावगीतं होती ती जनमानसात रुजलेली होती. त्याच्यावर मग सहज शब्द आमच्या आरत्यातले जर तुम्ही बघितलं तर सहज डोक्यात झोळणारे शब्द आणि सहज चाली आणि ज्या इतर कुठे साधारण वाद्यांचा जो गलकाड हे असतो त्याच्यापेक्षा शब्द चांगले असायला पाहिजेत आणि त्यात प्रासादिक चाली असायला पाहिजेत. मग 4 मुलं जरी उभी राहिली तरी हां, हे काहीतरी वेगळं आहे. बरोबर. अशातून मग त्या अर्थांच्या तसंच सुरू आहे. म्हणजे मी सर्वांना हेच सांगू इच्छितो, की आजपर्यंत अष्टविनायक क्रीडा मंडळाचं जे आरती मंडळ आहे, हे आम्ही म्हणजे आम्हाला अभिमानास्पद का वाटतं सांगायला, की आम्ही कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता एक गणरायाच्या चरणी, देवीच्या चरणी ही एक सेवा म्हणून आम्ही हे करत असतो. तर ह्या ज्या सर्व आम्हाला ज्या शिकवण मिळाली, ती ओमप्रकाश तेंडुलकर आहेत किंवा विद्या घाडी आहेत किंवा ह्यांनाही शिकवणारे दादा घाडी आहेत किंवा मोहन भाऊ आहेत. ह्या लोकांनी त्यावेळेला सुरुवात केलेली होती. ओमप्रकाश तेंडुलकर आहेत, विद्या घाडी, उमेश काका, अभय काका ह्या लोकांनी आम्हाला शिकवलं, की नाही कुठेही जा. मुंबईच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, पण कोणाकडनंही तुम्ही अ, कोणाकडनंही तुम्ही मानधन घ्यायचं. ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हाच विचारायला आवडेल, की अष्टविनायक क्रीडा मंडळाचं स्वरूप हे म्हणजे काळानुसार बदल व्हायलाच पाहिजे. तर त्याप्रमाणे बदल होत गेला. कार्यक्रमाचे, उत्सवाचे स्वरूप हे मोठे होत गेले. तर तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे क्रीडा मंडळाकडे बघितल्यावर एक तुम्ही त्यातला एक ज्येष्ठ भाग होता. तर तुम्हाला कसं वाटलं, की कार्यक्रम कसे चांगल्या प्रकारे किंवा मोठ्या प्रमाणे होत गेले? तर ते तुम्हाला कसं वाटलं? तेच तुम्ही आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे की इतर आमच्या बरोबर काम करणारी इतरही चांगली अनुकरणीय अशी ठरावी अशी मंडळं आहेत. पण त्यांचं बऱ्याचशा सामाजिक मंडळांचं जर तुम्ही अस्तित्व पाहिलं तर ते एकच सुरी किंवा एका चालीत जाणारी दिसतील तुम्हाला. कबड्डीला तर कबड्डीला वाहिलेली असतील किंवा नाटक तर नाटकाला वाहिलेली असतील. असं आमच्याकडे नव्हतं. आमच्याकडे हरहुन्नरी कलाकार अगदी ते म्हणतात ना, की अगदी कोण्या-कोण्यातून पण येऊन त्यांनी त्यांची कला सादर केलेली आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे आमच्याकडे नाट्य विभाग आहे, तेव्हाही होता. आजही आम्ही ठरवलं तर ते करू शकतो. नवीन बालमित्र मंडळ ही जवळ-जवळ हा बेस आमच्या इमारतीतला होता. बरोबर. कारण आप्पा खाडी, त्याच्यानंतर मधुकर अंतेकर, आणखी त्याच्यानंतरचे सुरेश दळवी, गावडे, दळवी. दळवे बंधू हे सगळे बरेचसे गणपतदादा दळवे त्यांची मुलं बरोबर. हे ह्या सगळ्यांनी मिळून इथून नवीन बालमित्र मंडळाची मी असं म्हणालो, की ह्या इमारतीतून ते धुरा वाहिले गेले तर ते आश्चर्य वाटून येतं. त्यानंतर आमच्याकडे महादेव चव्हाण म्हणून होते, जे अतिशय चांगले कामगार लेखक होते आणि त्यांनी स्वतःची नाटकं अशी तयार झाली. त्यांच्यानंतर त्यांच्याबरोबर आमच्या समोरच्या इमारतीतले
कांता राणे होते, त्यांनी मग प्रोड्यूस केले आणि ती नाटकं आमच्या मंडळातलेच कार्यकर्ते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरेश गावडे असतील किंवा आमचे मित्र बाळ वाईरकर असतील, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन मग त्यामुळे आमचा नाट्य विभाग पण चांगला झाला होता. आणि त्याच्यानंतर क्रीडामध्ये कबड्डी आणि क्रिकेटमध्ये तर होतोच आम्ही. कबड्डी मध्ये आमची मुलं व्यावसायिक पातळीवर हरीश गाडी असतील, मोहन बागवे असतील, विद्याधर घाडी आता वेगवेगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या पातळीवर अंपायरचं पण काम करतायत. ते पोस्टामधून पण ते क्रीडापटू आणि कबड्डीपटू आणि आता रेफरी म्हणून ते काम करतायत. तर असं या प्रकारे झालं. कलेच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही हे नाट्य विभाग पण आला. म्हणजे एक सुरी आरती मंडळ आहे, गोविंदा पथक आहे. त्यावेळेला कमीत कमी भांडवलामध्ये, कारण शक्यच नव्हतं, कारण स्पॉन्सरशिप शिवाय गोविंदा, कारण 4 लोकांना 150 मुलं जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्या पोटापाण्याचा पण प्रश्न असतो. बरोबर. आता शासनाकडे आपण बघतो की त्यांना तुम्ही इन्शुरन्स देता, हे देता. तेव्हा काही शक्य नव्हतं. केवळ मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांवरच्या भरवशापोटी ते याला यायचे, गोविंदा पथकाला यायचे आणि विनासायास आमच्याकडे यायचे, विनामूल्य बिचारे राबायचे. नंतर ते त्यांच्या घरी जाऊन मग ते पोटापाण्याचं आम्हाला त्यांचा त्यावेळी बघता पण आलं नाही आणि मग सकाळी ते कुठे त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये असतील किंवा त्यांच्या पोटापाण्यासाठी ते रोजीरोटीला जायचे. असं करून नियमितपणे 1-1.5 महिना प्रॅक्टिस करून त्यावेळेला 7 थरांच्या हंड्या ह्या पहिल्यांदा अष्टविनायक क्रीडा मंडळाने लावल्या आणि ते पण आमचं रेकॉर्ड होतं की 40 ते 50 सेकंदात आम्ही चढून ते हंडी फोडून उतरायचो. म्हणजे हे एक ज्यावेळेला आम्ही लहान होतो आणि आमच्या पूर्वी जेव्हा ते वाचलेलं होतं, आम्हाला इतरांनी सांगितलं की जर प्रोफेसर डी.एन. लाड हे जर हयात असते आणि ते जर दीर्घायुषी ठरले असते, कारण त्यांच्यासारखा ज्यांनी असं म्हणतात की अडॉल्फ हिटलरच्या समोर त्यांनी त्यांच्या व्यायामाचं आणि क्रीडा कौशल्याचं प्रात्यक्षिक त्यांनी म्युनिकला दिलेलं होतं, ज्यावेळी जर्मनी एक होती. त्याच्यानंतर मधल्या काळात अर्वाचीन इतिहासात आपण बघितलं की वेस्ट जर्मनी, साऊथ जर्मनी झाली, ईस्ट जर्मनी झाली. आता परत जर्मनी एक झाली, पण त्यापूर्वी जर्मनी एक असताना त्यांच्या समोर प्रोफेसर डी.एन. लाडांनी याचं जे त्यावेळेस आश्चर्य वाटलं त्यांना की म्हणजे भुके कंगाल असं म्हटलं जायचं आपल्या देशाला. की आणि त्यावेळेला हिटलर म्हटल्याचं मला आठवतंय वाचल्याचं की तुम्ही 40 कोटी जनता तेव्हाची काळ, जेव्हा बापूंनी एक लोकमान्य टिळकांनी हे केलं आणि लोकमान्य टिळकांनी बापूंनी ती सूत्र हातात घेतली स्वातंत्र्य प्राप्तीची. तर त्यावेळेला तुम्ही 40 कोटी लोक थुंकलात तरी त्या पाण्यामध्ये इंग्रज वाहून जातील, तर तुम्ही एकत्र का येत नाहीये, असं हिटलरने त्यावेळी म्हटलेलं होतं. त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सुभाषचंद्र बोसांनी ते केलं. आता याच्यातून त्याचा उल्लेख करायचा आपण ह्या पुराण पुरुषांची आणि या समाजातल्या धुरीण ठरलेल्या लोकांची जर आठवण नाही ठेवली तर 74-75 वर्ष. आता याच्यामधून रामनवमीचं जर सांगायचं झालं तर रामनवमी हे सुशासन आजही लोक हे करतायत की सुशासन म्हणजे चांगलं राज्य आपण देणार आहोत, तर आम्हाला तुम्ही मतदान करा. पण आपण जर बघितलं तर जिजाऊ साहेबांना सुशासनाचं स्वप्न पडलं म्हणून प्रभू श्री रामचंद्रांच्या मनीमानसी त्यांनी ते ठसवली गोष्ट की रयतेचा राजा आहेस तू, रयतेचा राजा आहेस, रयतेचं राज्य आलं पाहिजे. आज अन्याय होतोय त्यावेळेला असं म्हणायचं की एक समाजाकडून अन्याय होत होता. आपल्या धनदांडग्या आज धनदांडग्यांकडून येतात, तसं समाजाकडून होतं. तर कुठला समाजाचा रोष न करता, कोणाला एकाला दोष न देता चांगलं धर्तीवर तू राज्य कर म्हणून जिजाऊंनी ही शिकवण दिली. तर त्यांच्या पुढचा आदर्श रामप्रभूंचा आदर्श होता की ज्यांनी एका झटक्यामध्ये पितृवचनासाठी त्या राज्यावर पाणी सोडलं. राम म्हणजे दुसरं उदाहरण नाही. राम हा आदर्श म्हणजे मानवाच्या आदर्श प्रणाली जर तुम्ही विचार केला तर राम हा आदर्श आहे. आणि आजच्या काळात कसं जगावं जे चाणक्य नीतीने नंतर सांगितलं ते कृष्ण आहे. म्हणजे कृष्णाने कसं त्या त्या वेळेला त्यांनी, पण रामाचं नाही, रामाने आपली मर्यादा पाळली म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात आणि म्हणून ते अनुकरणीय देवा देव म्हणून आम्ही त्यांच्या नावाने हे करतो. तर माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न हाच असेल की अष्टविनायक क्रीडा मंडळाचे आहे आणि अमृत महोत्सवासाठी तुम्ही एक सर्वांना सांगायला आवडेल की तुम्ही एक रॅप सॉन्ग एक हो. एक गाणं हो. पुन्हा एकदा हो. श्री रामावर लिहिलंय.
तर ते तुम्ही ज्याला 2 दिवसापूर्वी तो कागद दिला लिहून त्यावेळेला आम्हाला वाटलं की ते रॅप सॉन्ग टाइप जे सध्याची एक आहे तशा पद्धतीचं ते तर ते तुम्हाला कसं सुचलं ते तुम्ही आम्हाला हां, ते कसं झालं, की परत एकदा आता आपल्या गिरणी विभागावर येतो, की जेव्हा आमचा गणपती जो आहे चिंचपोकळीचा चिंतामणी, त्याचा आगमन सोहळा हा प्रचंड मुंबईत आणि देशातच म्हणूया आपण. कारण आता त्या वेबसाईटवर तुम्ही जगभर पोहोचता. तर आगमन सोहळा इतका प्रचंड असतो, की जसं आपण पंढरपूरच्या नंतर आपण वडाळ्याच्या ते विठ्ठल मंदिराचं उदाहरण घेऊया. की त्यावेळेला तिथे जेवढा हे असतं, पण त्यांना कसा एक परिसर मिळतो. आपली आमच्या सुदैवाने आमचा गल्ला, आमचा रस्ता जो आहे, हा खूप रुंद असल्यामुळे त्याचा एक भव्यता येते. आणि म्हणून मग संपूर्ण चिंतामय मणिमय होऊन जातं ते वातावरण. तर त्यावेळेला बघतो तर जास्तीत जास्त जी मंडळी येतात आणि वाजत गाजत आपला श्रेण मंडपस्थानी घेऊन जातात आपापल्या ठिकाणी. तर अगदी बाहेरगावी उपनगरापासूनची घेऊन जातात. तर त्यावेळेला त्यांच्याचं प्रमुख आकर्षण असतं ते ढोल लेझिमचं असतं. बरोबर यापूर्वी ढोल लेझिमची मक्तेदारी ही पुण्याला पुण्याला होती. बरोबर तर ते आपल्याकडे आलं आणि ते एकापेक्षा एक चांगले ढोल लेझिम. पण त्या ढोल लेझिममध्ये काय होतं, की आता स्पष्ट सांगायचं झालं तर काही वरिष्ठ नागरिक असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, बीपीचे पेशंट्स असतात. त्याला बोलता पण येत नाही आणि ते पल्पिटेशन वाढतं. तर त्यामुळे त्या याच्यामध्ये आता आपण म्हणूया, की पुण्यनगरीमध्ये पण आता हे आलंय. पहिले डॉल्बीवर आता बंधन आले. आमच्याकडे डॉल्बी वगैरे हा प्रकार नाही. पण ते ढोल लेझिम पण तुम्ही एका याच्यामध्ये करा असं. मग मी असा आम्ही विचार केला, की आता आपलं 75 वर्षाचं काहीतरी एक आदर्श प्रकारातलं गाणं हवंय. तर आमच्या चिंतामणीचं एक अप्रतिम सॉन्ग आहे चिंतामणी. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते म्युझिकचं खूप हे आहे आणि त्याच्यासाठी मी काही दोष देत नाही. ते एक काळाची गरज आहे. तर आम्ही असा विचार केला दोघांचा एक संगम साधून, मेळ साधून, समन्वय साधून आपण शब्द आपले महत्वाचे आहेत. कारण मंडळाची जी स्थापना झाली, मंडळाचं जे कार्य आहे, मंडळाचे जे अनुकरणीय असं ठरलेलं अस्तित्व आहे, जे चिंचपोकळी सारख्या कामगार विभागाचं भूषण ठरावं. एवढं पाऊणशे वयोमान असलेले हे मंडळ आता 100कडे शतकाकडे आता आपली वाटचाल होईल ईश्वर कृपेने. तर त्यासाठी असं काहीतरी असायला हवं, की त्याच्यामध्ये शब्द पण जातील आणि त्याच्या जोडीला कारण लतादीदी नेहमी सांगायच्या, त्यावेळेला आम्ही गायचो, त्यावेळेला आम्हाला आराम देण्यासाठी म्युझिशियन्स फिलर्स सारखे पुढे यायचे आणि मधल्या ह्याच्यात आता म्हणे म्युझिशियन्सना आराम देण्यासाठी आम्हाला गायला लागतं. तर हा संगीतावरचा पण याचा एक आक्रमण म्हणेन मी आणि शब्दांवरचं पण आक्रमण. पहिली गाणी बोलली रचली जायची, मग लिहिली जायची. तर त्याला म्युझिक दिलं जायचं. आता गाणी तुम्हाला ते संगीतकार तुम्हाला एक डिस्कमध्ये हे दे, सीडीवर पाठवून देतात. याच्यामध्ये गाणं अक्षरशः कोंबावं लागतं. तर त्याच्यामधला मी समन्वय साधून ते रॅप असं हे केलंय. तेच मी आणि सर्वांना हेच सांगू इच्छितो की 2 दिवसापूर्वीच आम्हाला त्यांनी एक नवीन गाणं लिहून दिलं. त्याच्यावर आता सर्व विचार म्हणजे सर्व हे चालू आहे आणि कशा पद्धतीत ते आणायचं हे पदाधिकारी आणि फायनलाइज व्हायचं. म्हणजे तुम्ही हो, दिले हो. आता ते सर्व हे करतीलच आणि त्यासाठीच धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आणि आमच्याशी चांगल्या गप्पा मारत धन्यवाद.